आई, आपण बातम्यांमध्ये RBI बद्दल नेहमी ऐकतो. इथे लिहिलंय की RBI ने रेपो रेट वाढवलाय. याचा काय अर्थ आहे? खूपच छान प्रश्न आहे मीरा. अगं, RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन करणाऱ्या महत्त्वाच्या भूमिका बजावते ही बँक. मी तुला सांगते ते नेमकं काय करतं आणि ते का महत्त्वाचं आहे. RBI म्हणजे काय तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक असून ती देशाच्या आर्थिक प्रणालीचे नियमन करण्याची जबाबदारी घेते. RBIच्या मुख्य भूमिका काय आहेत तर चलन जारी करणे. भारतात चलन जारी करण्याचा आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार फक्त RBIकडे आहे. आता मुद्राधारित धोरण, मुद्रास्फीती नियंत्रित करणे आणि रेपो रेट व रोख राखीव प्रमाण यांसारख्या साधनांद्वारे अर्थव्यवस्था स्थिर ठेवणे. बँकांचे नियमन म्हणजे सर्व बँकांची देखरेख आणि नियमन करून त्यांचे सुरळीत कार्य सुनिश्चित करणे. परकीय चलन व्यवस्थापन म्हणजे परकीय चलन साठा व्यवस्थापित करणं आणि चलन विनिमयाच्या दराचे निरीक्षण करणं. आर्थिक संस्थांचा विकास म्हणजे ग्रामीण बँकिंग प्रणालीला प्रोत्साहन देणं आणि आर्थिक समावेशाला पाठिंबा देणं. सरकारचा बँकर म्हणजे सरकारचे खाते व्यवस्थापन करणं आणि सरकारी रोख्यांची निर्गत करणं. नागरिकांवर RBIचा प्रभाव कसा आहे तर कर्जावरील व्याजदर, रेपो रेटमधील कर्ज बदल आणि बचतीवरील व्याजदरांचा परिणाम करतं. मुद्रास्फीतीवरील नियंत्रण म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमती स्थिर ठेवणं. सुरक्षित बँकिंगची उपलब्धता, बँका विश्वासार्ह आणि सुरक्षित राहतात याची खात्री करणं. परकीय चलन म्हणजे चलन विनिमय नियंत्रित करणं, त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय प्रवास आणि व्यापारावरही होतो. आता RBI समोर आव्हानं काय असतात तर मुद्रास्फीती आणि विकास यांच्यातील समतोल राखणं, जागतिक आर्थिक घटक, आर्थिक समावेशन, तंत्रज्ञानाशी संबंधित जोखीम व्यवस्थापन. धन्यवाद आई. आता मला समजलं की RBIला भारताच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा का म्हटलं जातं. अगदी बरोबर मीरा. रिझर्व्ह बँक आपली अर्थव्यवस्था मजबूत आणि स्थिर ठेवते. याचा फायदा प्रत्येकाला होतो. मी आता RBIच्या धोरणांचा कसा परिणाम होतो हे लक्षात ठेवणार. खूप छान. RBIच्या भूमिका समजून घेणं तुला भविष्यात चांगले आर्थिक निर्णय घेण्यास मदत करेल.